नमस्कार मंडळी, तुमचे ह्या व्हिडिओमध्ये अत्यंत मनापासून स्वागत आहे। आज आपण जाणून घेऊया वटपौर्णिमेची माहिती। वटपौर्णिमा हा महाराष्ट्रातील सुवासिनींसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे। या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी आणि सुखी संसारासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास ठेवतात। हा सण पती-पत्नींमधील अतूट प्रेमाचे आणि सत्यवान सावित्रीच्या निष्ठेचे प्रतीक आहे। वटपौर्णिमा 2026 याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते। मुहूर्त आणि वेळ: दिनांक सोमवार 29 जून 2026 ला वटपौर्णिमा साजरी केली जात आहे। हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते। पौर्णिमा तिथी सुरू होण्याची वेळ आहे पहाटे 3:06 आणि समाप्त होत आहे 3 जून 2026 रोजी पहाटे 5:26 वाजता। ब्रह्ममुहूर्त: पहाटेच्या स्नानासाठी उत्तम वेळ आहे पहाटे 4:06 ते 4:46. आता जाणून घेऊया आपण पूजा साहित्य आणि साधने। पूजेची तयारी आदल्या दिवशीच करून ठेवावी, जेणेकरून पूजेच्या वेळी गडबड होणार नाही। पूजेच्या ताटात हळद, कुंकू, अक्षता, अखंड तांदूळ असले पाहिजे। अक्षतामध्ये चंदन, विड्याचे पानं, सुपारी आणि तांब्याभर शुद्ध पाणी। सुती धागा: वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा किंवा कच्चा सुती धागा, सुताची रीळ असायला हवी। नैवेद्य व फळे: 5 प्रकारचे ऋतू फळे, विशेषतः आंबा, केळी, जांभूळ किंवा चिकू, भिजवलेले काळे चणे आणि गोड नैवेद्य, शिरा किंवा पुरणपोळी। ओटीचे साहित्य: नवीन खण, नारळ, तांदूळ आणि सौभाग्याचे लेण, हिरव्या बांगड्या, सिंदूर, मंगळसूत्र इत्यादी। वटपौर्णिमा पूजाविधी: आता आपण वटपौर्णिमेची स्टेप बाय स्टेप पूजाविधी जाणून घेऊया। या दिवशी वटपौर्णिमा म्हणजे वडाच्या झाडाची पूजा केली जाते। वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा वास असतो असे मानले जाते। प्रातःस्नान आणि संकल्प: सूर्योदयापूर्वी पहाटे लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर मंगलस्नान करावे। यानंतर पारंपरिक हिरवी किंवा लाल किंवा पिवळी साडी नेसून 16 शृंगार करावा। देवापुढे हात जोडून पतीच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी मनोभावे व्रत करण्याचा संकल्प करावा। पूजेची